नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं मराठी अपडेट 2.0 या मराठी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातमीसह हजर झालो आहोत, कारण राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात गेल्या अनेक महिन्यांपासून घर करून बसलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आज अखेर समोर आलेलं आहे। नमो महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता जो गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला होता, तो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि याबरोबरच कर्जमाफीचे 2 लाख रुपये आणि पीक विमा नुकसान भरपाईचे 18 ते 20 हजार रुपये देखील शेतकऱ्यांना मिळणार आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पैसे नेमके कधी येणार, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी वाटप होणार आहे आणि 9 आणि 10 हप्ता मिळून एकूण शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे, कर्जमाफीची रक्कम 2 लाख रुपये कसे मिळवायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व पैशांसाठी तुम्हाला नेमकी कोणती 2 कामे पूर्ण करावी लागणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत सोडू नका, कारण शेवटी मी एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे जे तुमचे हजारो रुपये वाचवू शकते। शेतकरी बांधवांनो, मात्र ते आधी जर तुम्ही नवीन असाल तर मराठी अपडेट 2.0 या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबून नोटिफिकेशन सुरू करा, जेणेकरून शेतकऱ्यांसाठीची प्रत्येक महत्त्वाची बातमी तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर चला थेट मुद्द्याकडे वळूया। शेतीचा वाढता खर्च लक्षात घेऊन केंद्र सरकारने PM किसान सन्मान निधी योजना ही सुरू केली होती। त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने देखील नमो महासन्मान निधी योजना ही चालू केली होती, ज्याचे आतापर्यंत एकूण 8 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती यशस्वीरित्या जमा देखील झालेले आहेत। नियमाप्रमाणेच 9वा आणि 10वा हप्ता ही आधीच जमा होणे हे अपेक्षित होते, मात्र हे दोन्ही हप्ते रखडले होते आणि शेतकरी आतुरतेने याची वाट पाहत होते। पण आता ही प्रतीक्षा संपूर्णपणे संपलेली आहे, कारण सरकारने अखेर मोठा निर्णय घेतला असून राज्यातील 90,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, ही रक्कम डीबीटीच्या म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे कोणत्याही माध्यमाची किंवा धावपळीची गरज आता राहिलेली नाहीये। फक्त तुमचे बँक खाते डीबीटीशी सक्रिय असणे अत्यंत आवश्यक आहे। 9वा हप्ता हा 2,000 रुपये आणि 10वा हप्ता 2,000 रुपये मिळून एकूण 4,000 रुपये 2 टप्प्यामध्ये तुमच्या खात्यात आता जमा होणार आहेत। आधी 9वा हप्ता जमा होईल आणि त्यानंतर काहीच दिवसामध्ये 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये देखील तुमच्या खात्यावरती जमा होतील। शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक जोरदार लाईक नक्की करा आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचेच नाही तर याबरोबरच कर्जमाफीचे 2 लाख रुपये देखील अनेक शेतकऱ्यांना मिळणार आहेत। सरकारने 2019च्या शेतकरी कर्जमाफीचे मोठे बदल केले असून आता काही शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळत होते, तर आता हा लाभ वाढून थेट 2 लाख रुपयापर्यंत नेण्यात आलेला आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना 2026-27 पर्यंत नियमित कर्जफेड करावी लागत होती, ती जाचक अटही आता काढून टाकण्यात आलेली आहे। म्हणजे एका बाजूला नमो शेतकरीचे 4,000 रुपये आणि दुसरीकडे कर्जमाफीचे 2 लाख रुपये, असा शेतकऱ्यांसाठी खरोखरच दुहेरी लाभ ठरतोय। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला सर्वात जास्त उत्सुकता असलेल्या असेल की तुमच्या जिल्ह्यात या पैशाचे वाटप कधी येणार आहे, तर चला यादी पाहूया। पहिल्या क्रमांकावरती आहे अहिल्यानगर, ज्याला आता अहिल्यानगर या नावाने ओळखले जाते। आणि इथल्या पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे 4,000 रुपये आणि कर्जमाफीचे 2 लाख रुपये असे दोन्ही लाभ एकत्रपणे मिळणार आहेत। आणि सर्व पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यामध्ये जमा होतील। फक्त मोबाईलवर मेसेज येईल की तुमच्या खात्यात रक्कम ही जमा झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, दुसऱ्या जिल्ह्याचं जे नाव आहे ते आहे सातारा, जिथे शेतकऱ्यांचा नमो शेतकरीचे 4,000 रुपये आणि कर्जमाफीचे 2 लाख रुपये हे मिळणार आहेत। फक्त त्यासाठी सरकारने सांगितलेली 2 महत्त्वाची कामे तुम्हाला पूर्ण करायची आहेत। ती नेमकी कोणती कामे आहेत हे आपण पुढे सविस्तर पाहणारच आहोत। शेतकरी मित्रांनो, या यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं या जिल्ह्याचं नाव आहे धाराशिव, जिथल्या शेतकऱ्यांसाठी तर आणखीन मोठी खुशखबर आहे, कारण येथे नमो शेतकरीचे 4,000 रुपये आणि कर्जमाफीचे 2 लाख रुपये यासोबतच पीक विमा नुकसान भरपाईचा 18 ते 20 हजार रुपये देखील मिळणार आहेत। म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील सुमारे 4 लाख शेतकऱ्यांनाही हा तिहेरी लाभ मिळणार आहे। हा व्हिडिओ तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या शेतकऱ्याचे 1,000 रुपयेही वाचू शकतात। आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हे सर्व पैसे मिळवण्यासाठी सरकारने 2 अनिवार्य कामे सांगितलेली आहेत, आणि ही 2 कामे जर तुम्ही केली नाहीत
तर नमो शेतकरी सन्मान योजनेचा किंवा कर्जमाफीचा एकही रुपया तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीये. त्यामुळे ही कामे शक्य तितक्या लवकरात लवकर करून घ्या. पहिलं काम म्हणजे ई-के-वाय-सी पूर्ण करणे, म्हणजेच तुमच्या आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल नंबर एकत्र जोडणे. यासाठी तुम्हाला जवळपासच्या सीएससी सेंटरला आधार कार्ड किंवा बँक पासबुक घेऊन तिथे जावे लागेल आणि साधारण 20 ते 25 रुपये शुल्क भरून हे काम तिथेच पूर्ण होईल. ई-के-वाय-सी हा महत्त्वाचा आहे, तर नमो शेतकरी योजनेची पात्रता ही पीएम किसान योजनेवरच आधारित आहे. त्यामुळे जर पीएम किसानची ई-के-वाय-सी पूर्ण नसेल, तर नमो शेतकरीचेही पैसे तुम्हाला मिळणार नाहीयेत. शेतकरी बांधवांनो, दुसरे काम म्हणजे तुमचे बँक खाते डीबीटीसाठी सक्रिय असणे, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी तयार असणे. यासाठीही तुम्हाला बँकेत जाऊन आधार कार्ड आणि पासबुक दाखवून खाते सक्रिय करून घ्यावे लागणार आहे. आणि काही बँकांमध्ये ही सुविधा तर ऑनलाईन उपलब्ध आहे. जर खाते डीबीटीसाठी सक्रिय नसेल, तर सरकारकडून पैसे पाठवले गेले तरी ते खात्यामध्ये जमा न होता परत जातात आणि पुन्हा प्रक्रिया परत करावी लागते. त्यासाठी ही दोन्ही कामे आजच करून घ्या. शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे पैसे कधी येणार? शेतकरी बांधवांनो, याबाबत प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर सरकारने अद्यापही कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाहीये. त्यामुळे कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित मेसेजवर विश्वास ठेवू नका. जशी अधिकृत तारीख येईल तसा त्याबद्दलचा व्हिडिओ मराठी अपडेट 2 या चॅनलवरती सर्वात आधी येईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनही ऑन ठेवा. तर थोडक्यात सांगायचं झालं तर नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता मिळून 4,4 हजार रुपये 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा होणार आहेत. हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट खात्यामध्ये येतील. अहमदनगर, सातारा आणि धाराशिव या जिल्ह्यातील प्राधान्याने लाभ मिळणार आहे. कर्जमाफीचे 2 लाख रुपये देखील याच काळात मिळण्याची शक्यता आहे. आणि हे सर्व मिळवण्यासाठी ई-के-वाय-सी आणि डीबीटी प्रक्रिया करणे 2 महत्त्वाची कामे आहेत. ते तुम्ही आताच लवकरात लवकर करून घ्यायला पाहिजे. नमो शेतकरी योजनेचा हप्ते वेळेवर मिळतील यासाठी सरकारने काय करायला हवं, याबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच लिहा. कारण तुमची प्रतिक्रिया सरकारपर्यंत पोहोचणं हे आमचं काम आहे. हा व्हिडिओ तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत व्हॉट्सअपवर, फेसबुकवर शेअर करा आणि अशाच अधिकृत व विश्वासार्ह बातम्यांसाठी शेतकरी अपडेट या चॅनलला आता सबस्क्राईब करा व बेल आयकॉनही दाबा. शेतकरी बांधवांनो, पुन्हा भेटूया अशाच एक महत्त्वाच्या आणि मोठ्या अपडेटसह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. जय शिवराय, जय जवान, जय किसान. धन्यवाद.